बिदलगणातून आज भाजपची उमेदवारी दाखल झाली. जयाभाऊंनी यांना उमेदवारी दिली. काय जयाभाऊंनी कसा विश्वास ठेवला त्यांच्यावर सगळ्यांनी? जयभाऊचे एकनिष्ठ पहिल्यापासून जयभाऊ जिथं राजकारणात आले तेव्हापासून संजय दादा भोसले हे पार्टी चालक म्हणून एकनिष्ठ जयभाऊंच्या बरोबर राहिलं आणि त्या एकनिष्ठेचं फळ म्हणून जयभाऊंनी त्यांच्या मिसेस उषा संजय भोसले यांना बिदालगणातून पंचायत समितीची भाजपतर्फे उमेदवारी दिलेली आहे. काय सांगताल आता काय आव्हान आहेत? राष्ट्रवादी घड्याळाचा पण उमेदवार असणार आहे का पुढचा उमेदवार? आमच्या पुढे कोण उमेदवार आहे महत्वाचा नाही. जयभाऊंनी जी केलेला विकास आणि उमेदवाराच्या पतीचा जो असणारा जनसंपर्क हे आमच्या गणापुरतं बिदालगणात यावरती आमचा विजय निश्चित आहे. काय सांगताल? गाव मोठं आहे. गाव मोठं असताना देखील आपल्यावर विश्वास ठेवलाय. अनेक जण इच्छुक होते, निष्ठा होते किंवा भाजपमध्ये जुनी लोक सुद्धा, तरी पण ह्यांना का निवडले किंवा ह्यांच्यावर का विश्वास ठेवलाय? बिदाल गाव जरी मोठं असलं, बिदाल मधून झेडपीची उमेदवारी आहे भाजपतर्फे आणि आमची उमेदवारी गणाला आहे. त्यामुळे बिदाल आणि ही इतर गावं यांचा सर्वांचा समतोल साधून भाऊंनी आमच्यावरती विश्वास दाखवला. काय सांगताल? बिजवडीच्या ग्रामपंचायतीच्या वेळेस सगळेजण विरोधात गेले असताना संजय भोसले एकटेच खंबीर उभे होते. अनेक वेळा म्हणजे भाऊंसोबत त्यांनी साथ दिली, म्हणजे आले गेले अनेक जण झाले. ह्यांच्याविषयी काय सांगताल? यांच्या कुटुंबाविषयी? संजय भोसलेंच्या बरोबर कोण नसले तरी जनता आहे. जनतेच्या जीवावरती संजय भोसले यांनी ग्रामपंचायतीला 10-0 असा विजय मिळवलेला आहे. आता विरोधक म्हणतात की बिदलगणातल्या अनेक गावात अजून पाणी आलं नाही किंवा पाण्याची योजना अपुरी आहे किंवा पाण्याची अडचण आहे. आता तो मुद्दा डबल येणार आहे. विरोधकांचं काम विरोध करण्याचंच आहे. विकास हा त्यांना दिसणार नाही. पाणी जयभाऊच आणणार आहेत. आता मला एक सांगा, किती फरकाने सीट येईल झेडपीची आणि बिदल दोन्ही गणात आणि गटात काय वातावरण असणार आहे? मला आमचं मत आहे आमची गणातली सीट 5,000च्या फरकाने आली पाहिजे निवडून. खाल्ली हा, आणि गटातली 10,000. 10,000. भावांना जेवढी 10,000 विधानसभेला पडली त्याच्यापेक्षा ज्यादा मतदान झालं पाहिजे. मला 2009 पासून आतापर्यंत 24 पर्यंत बिदाल गट म्हणजे ऍक्च्युअली या भावांसोबत राहिले, म्हणजे कोणी असलं प्रत्येक वेळेस. आता काय समीकरण आहे तिथले काय किंवा आता भाऊंच्या बरोबर असणारा संपूर्ण गट आहेच आणि विधानसभेला जी काही मंडळी नव्हती भाऊंच्या बरोबर ती सुद्धा आता भाऊंच्या बरोबर आहेत.